नमस्कार, मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी म्हणजेच झी मराठीवर गाजलेल्या देव माणूस या मालिकेतली बनली आत्या, आपली आमची कलेक्टर या मालिकेतली खलनायिका मनी मावशी आणि नात्यात एक आमचा दादा या मालिकेतली पुष्पा काका. सांगायला खूप आनंद वाटलो की आज इथं पवना विद्या मंदिर या शाळेत माझी विद्यार्थी यांचा मेळावा आहे आणि ओपनिंगसुद्धा होतं आणि या निमित्ताने मला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं, कारण की या शाळेची मी माझी विद्यार्थिनी आहे आणि माझ्या शाळेतच मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. याबद्दल मला खूप छान वाटतं आणि मला शाळेबद्दल आपुलकीसुद्धा आहे, गर्वसुद्धा आहे आणि शाळेला कायम माझा पाठिंबासुद्धा राहील. शाळेतली आठवण एकच की आमच्या वेळेस शाळा खूप पत्र्याची होती, जमीन उकरलेली होती सगळी खाली आणि आम्ही खाली बसायचो. त्यावेळेस आमच्याकडे दप्तर नव्हतं तर कापडी पिशवी होती. त्या पिशवीतलं पुस्तक शिक्षकांना देण्यासाठी मी उठून जायला लागले आणि मी पडले आणि माझ्या गुडघ्यात मोठा असा फरशीचा तुकडा घुसला होता. 3 टाके पडले. ती जन्मखून आजपर्यंत मी बरोबर ठेवली आणि माझ्या शाळेची आठवण म्हणून टिकून मला शाळेची आठवण करून देत असते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आजीबाजी विद्यार्थी उपस्थित राहिलेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या जुन्या आठवणींना उजाळा. पवना विद्या मंदिर शाळा म्हणलं की आमचं हृदय भरून येतं. आम्ही कुठलाही कार्यक्रम असला तरी धावत पळत एकत्र येण्याचा प्रयत्न करतो, कारण आमचे गुरुवर्य, आमचे सहकारी सवंगडी हे फार पूर्वी आम्ही ज्यांनी एकत्र शाळा शिकलो त्या सर्वांची भेट होती आणि मजा आवडते मनापासून. माझी शाळा पुन्हा आठवून ती मैत्री तो जिव्हाळा. ही जी शाळा आहे त्या शाळेच्या या माझ्या इथे सभागृहाच्या उद्घाटनाला आलो. त्याला पुन्हा सगळ्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. आम्ही सगळे आलो. सर्वांना त्या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि शाळेवरचं प्रेम किंवा शाळेची मैत्री ही शाळेच्या प्रांगणामध्ये शाळेच्या मातीमध्ये चाललेली आठवते. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.